सोलापूरची विमानसेवा कधी सुरू होणार याकडे सर्वसामान्य सोलापूरसह राजकीय लक्ष लागून राहिले. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विमानसेवा सुरू होण्यासाठी बरेच प्रयत्न केले, परंतु काही तांत्रिक कारणास्तव विमानसेवेसाठी विलंब होतोय. सोलापूरच्या नूतनीकरण केलेल्या विमानतळाचं लोकार्पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं झालं आणि तेव्हापासून सोलापूरकर विमानसेवेच्या प्रतीक्षेत आहेत. केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही सोलापूरची विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सोमवारी माध्यमांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना विमानसेवा संदर्भात विचारले असता त्यांनी माहिती दिली की DGCAनं 48 सीटर विमानासाठी परवाना दिला होता, पण आता 72 सीटरच्या विमानासाठी रिसर्टिफिकेशन परवाना मिळण्यासाठी प्रलंबित आहे. यासाठी लागणारे जी कागदपत्र आहेत ते डिसेंबरमध्ये सोलापूर विमानतळ प्रशासनानं DGCA कडे दिलेत. यावर कार्यवाही प्रलंबित असून लवकरात लवकर DGCA कडून रिसर्टिफिकेशन परवाना मिळेल अशी अपेक्षा कुमार आशीर्वाद जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. स्टेज आहे नक्की बघा, आता जसं मी सांगितलं होतं की सप्टेंबरमध्ये 42 सीटर एअरक्राफ्टसाठी DGCAने लायसन्स दिला होता. आता 42 सीटर एअरक्राफ्टला 72 सीटर एअरक्राफ्टच्या लायसन्समध्ये कन्वर्ट करण्यासाठी रिसर्टिफिकेशन लायसन्स DGCAकडे प्रलंबित आहे. हा रिसर्टिफिकेशनसाठी ज्या ज्या कागद पुरावे लागतात ते सगळे डिसेंबरमध्ये सोलापूर एअरपोर्टनी ऑलरेडी DGCAकडे सबमिट केलं आहे. त्यावर त्यांची कारवाई सुरू आहे. आम्हाला असा उम्मीद आहे की लवकरच ते DGCAचं जे रिसर्टिफिकेशन लायसन्स आहे तो मला प्राप्त झाला पाहिजे.